बदलापूर शहराच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल अशी कामगिरी कॅप्टन आशिष दामले यांनी केली आहे. बदलापूर शहरात पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपद प्राप्त झाले आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कॅप्टन आशिष दामले यांची नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांना राज्यमंत्री दर्जा देण्यात आला. परंतु 8 महिन्यात त्यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन त्यांच्या अध्यक्षपदाला कॅबिनेट मंत्रीपद दर्जा देण्यात आला. वयाच्या 37व्या वर्षी त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. बदलापूर पालिका निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारले. बदलापूर शहरातील स्थानिक नेतृत्वाने हा पोरगा काय निवडून येणार अशी भूमिका घेत वरिष्ठांचे कान भरले. त्यामुळे कॅप्टन आशिष दामले यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि प्रस्थापित नेत्यांचा पराभव करून विजय मिळवला. त्यामुळे कॅप्टन आशिष दामले यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच संघर्षातून झाली. त्यानंतर पालिकेचे उपनगराध्यक्षपद आणि पक्षातील विविध पदांवर काम सुरू केले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राजकारणातून संपत्ती गोळा करून समाजसेवा करण्याचा पॅटर्न त्यांनी उलटा केला. स्वतःची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता त्यांनी विविध समाजसेवी उपक्रमांमध्ये वापरली. टाईज किचन, दादाज जिम, बचत गटासाठी यशस्वी भवन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदर्भ ग्रंथालय, अभ्यासिका असे एक ना अनेक प्रकल्प स्वतःच्या मालमत्तेत उभारून देशात अनोखा कॅप्टन आशिष दामले पॅटर्न तयार केला. सध्याच्या सरकारी मालमत्ता लाटणाऱ्या प्रवृत्तीला ही एक मोठी चपराक होती. लहान वयातच समंजस भूमिका घेऊन कायम परिपक्व राजकारण करणाऱ्या कॅप्टन आशिष दामले यांनी पवार कुटुंबियाचा विश्वास संपादन केला. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजितदादा पवार यांच्या निकटवर्तीय वर्तुळात त्यांचा समावेश झाला. विभक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केला. त्यांच्या अचूक राजकीय भूमिकेमुळे त्यांना परशुराम आर्थिक विकास या ब्राह्मण समाजाला न्याय देण्यासाठी सुरू केलेल्या महामंडळाची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ब्राह्मण समाजाचे वर्चस्व असलेल्या भाजपकडे याचे अध्यक्षपद न जाता मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे परशुराम आर्थिक विकास महामंडळाची सूत्रे गेली. हा निर्णय राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आला. आता तर अल्पावधीत त्याच्या अध्यक्षपदाला कॅबिनेट मंत्रीपद देणे म्हणजे दुसरा धक्का मानला जातो. यामुळे बदलापूर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून येणाऱ्या काळात शहराच्या विकासाला काय उपयोग होणार, पालिका निवडणुकीत किती परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.